पुढची बातमी कल्याण डोंबिवली परिसरातनं। केडीएमसी महानगरपालिका हद्दीमध्ये 65 इमारतींवरती कोर्टाचा आदेश आल्यानंतर बुलडोझर चालवलं जाणार आहे। यापूर्वी पालिका अधिकारी आणि रहिवाशांमध्ये एक बैठक झाली। या बैठकीत कोणताच तोडगा निघालेला नाहीये। दरम्यान आम्हाला सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी काही दिवसांची मुदत द्या, सवलत द्या अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। तर कोर्टाच्या आदेशानं आम्ही असं करू शकत नाही असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलंय। सगळे आयुष्याची जमापुंजी जर त्या घरासाठी लावलाय तर एकतर घर तरी मिळावं, नाहीतर ते काहीतरी पैशांचं रिफंड करावं। सगळे इन्व्हेस्टमेंट सगळं आम्ही तिथेच घातले। बँकेचा ईएमआय आहे तो फेडणार की आता रेंटने रूम घेणार, त्याचं रेंट भरणार की ईएमआय फेडणार, काय करणार? ज्याची चुकीच नाहीये त्याची शिक्षा कशाला मिळते? सामान्य नाही, ज्यांची चुकी आहे त्यांना शिक्षा मिळू द्या ना। फसवणूक झाली म्हणजे आम्हाला मुळात रेरा अप्रूव्हल आहे म्हणून सांगितलं आणि आता ही लोक प्रशासन सांगताय की तुमची बिल्डिंग अनाधिकृत आहे। मग अनाधिकृत कशी काय ठरवायची? पण आम्ही जर आमचा टॅक्स पावतीचा माझ्या मुलाच्या नावाने घर घेतले, जर टॅक्स पावती माझ्या मुलाच्या नावाने येते, आम्हाला विजेचं बिल येत आहे तेही माझ्या मुलाच्या, मग आमची नावं घेऊन आम्हाला कशी कळतंय? आणि आज घरं जी आम्ही घेतली, आज मुंबईतला माणूस हा निवारा शोधायला मुंबईत आलाय, खेड्यापाड्यातला माणूस, आणि त्याने ती घरं अशीच घेतलेली नाहीयेत, त्याच्यासाठी पण आज लोन काढलंय। ते लोन कोणी फेडायचं? काय बोलू शकत नाही। मुंबईत पुन्हा घर घ्यायचं, नवीन घर घ्यायचं स्वप्न बघायला पण भीती वाटते लोकांना। एवढंच बोलू शकतो। समजा जरी या केसमध्ये फॉर्जरी झाली असती, त्या लोकांना ड्यू टू फॉर्ज डॉक्युमेंट्स काही गोष्टीचा सामना आज करावा लागतोय, तर त्यामध्ये पोलीस तपास अंती जे काही निष्पन्न होईल त्या अनुषंगाने पुढील कारवाई केडीएमसी करेन। तोपर्यंत जे हायकोर्टाचा निर्णय आहे, मधल्या काळामध्ये हायकोर्टाने ऑलरेडी या लोकांना एक 6 आठवड्याचा रिलीफ दिला होता, टेम्पररी रिलीफ दिला होता, पण आता अचानक मागच्या आठवड्यामध्ये ती जी रिलीफ होता, ती स्टे ऑर्डरची होती, ती हायकोर्टामार्फत उठवली गेली। तर आता माननीय न्यायालयाचे निर्देशाप्रमाणे आम्ही पुढील जाऊ। जर इन द मीन टाइम त्यांना काही लीगल रिलीफ भेटला तर त्या अनुषंगाने प्रोसीड करता येईल। असं त्या संदर्भात मी स्वतः बैठक घेतो आहे। एकीकडे जे खरे गरजू लोक आहेत यांना कसं प्रोटेक्ट करता येईल, आवश्यकता पडली तर त्याकरता आम्ही सुप्रीम कोर्टात देखील जायला तयार आहोत। सन्मान्य आमचे जे तिथले आमदार आहेत त्यांनी, आमचे जे आता प्रदेशाचे अध्यक्ष देखील आहेत रवींद्र चव्हाण, यांनी मला ती पूर्ण घटना लक्षात आणून दिलेली आहे आणि या संदर्भात पोलिसांनाही मी सांगितलेलं आहे की ज्या बिल्डरने हा खोटेपणा केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करा। कारण आता यातल्या काही इमारती सरकारी जमिनीवर बांधल्या, त्यामुळे आता त्याला कसं काय नियमित करायचं हा प्रश्न आहे। जिथे काही नियम तोडून बांधलेला आहे तिथे आपल्याला नियमाचं प्रशमन करून त्या ठिकाणी मान्यता देता येईल, या संदर्भात आम्ही लक्ष घालतो आणि सामान्य माणसाला आणि जो जेन्युइन आहे, ज्याची खरोखर फसवणूक झाली आहे, त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल असा आमचा प्रयत्न असेल। यापुढची बातमी लाडक्या बहिणींशी संबंधित आहे। मराठवाड्यामधील 21,97,000 पैकी 55,334 महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होणार असल्याची माहिती समोर येते। तर 54,598 अर्ज अजून मान्यच झालेलं नसून त्यांना अनुदान केव्हा मिळणार हेही स्पष्ट नाहीये। मराठवाड्यातील 55,334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही। विभागातील सर्व जिल्ह्यातील संजय गांधी योजनेतल्या महिला लाभार्थी, शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आणि इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मराठवाडा विभागातनं 23,07,000 महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेले, त्यातील 21,97,000 अर्जच वैध ठरले। आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून-जुलै महिन्यात ई-केवायसी सादर करावं लागेल। सोबतच हयातीचा दाखला सुद्धा महिलांना द्यावा लागणार आहे। यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होतील। आणि बीडच्या माजलगाव तालुक्यातील उमरी इथे बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या शर्यतीत राज्यभरातनं 109 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला। तालखेड येथील बैलजोडीनं उमरी केसरीचा किताब पटकावला। आणि गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर आणि बेळगावच्या सीमेवर
जंगली हत्तींचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलाय. या हत्तींकडनं पिकांचं आणि शेतीचं नुकसान होतं. अनेक वेळेला वाहनांचं आणि घरांचंही नुकसान केलं जातं. बेळगावात अशाच एका जंगली हत्तीच्या पिल्लाचा व्हिडिओ समोर आलाय. गेल्या 8 दिवसांपासून हे पिल्लू या परिसरामध्ये दिसून येत आहे. त्याला हुसकावून लावण्याचे वनखात्याचे प्रयत्न अजूनही यशस्वी झालेले नाहीयेत. मात्र या कुत्र्यानं या पिल्लाला हुसकवण्याचे जोरदार प्रयत्न केल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. कुत्र्याच्या मानानं अवाढव्य असलेल्या हत्तीच्या पिल्लानं त्याला घाबरवण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण अजिबातच माघार न घेता या कुत्र्यानं हत्तीच्या पिल्लाला सळो की पळो करून सोडलं. त्यांची धमाल जुगलबंदी मोबाईलमध्ये कैद झाली आहे. पुढची बातमी पुण्यात नाही. पुण्याच्या कोथरूड भागातील चाळीमध्ये तरुणाकडनं हातात पिस्तूल घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न झालाय. तसंच लोकांच्या घराबाहेरून जाताना आरोपींकडनं शिवीगाळ सुद्धा करण्यात आली. या आरोपींचा सध्या पोलीस शोध घेतात. तर आतापर्यंत आपण महाराष्ट्रभरातल्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेतला. यानंतर आज दिवसभरात राज्यातल्या विविध जिल्ह्यात, खेड्यापाड्यात, गावागावात आणि शहराशहरात कोणकोणत्या घडामोडी घडल्या हे आपल्याला वेगवान पद्धतीनं पाहायचंय. सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी करूया. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. डोंबिवलीमधील अनधिकृत इमारतीतील रहिवासी आणि केडीएमसीच्या आयुक्तांच्या बैठकीत तोडगा नाही. हायकोर्टाच्या आदेशाला आम्ही बांधील, आयुक्त कारवाईविषयी ठाम. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गंभीर दखल. डोंबिवलीतील बिल्डरवर कठोर कारवाईबरोबरच ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन. संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातनं दाखवण्याचा पोलिसांचा कट होता. कळंबमध्ये एक महिला सुद्धा तयार ठेवण्यात आल्याचा धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप. सुरेश धस यांचाही दुजोरा. अन्नत्याग करू नका, तुमची लढाई आम्ही लढणार. तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही. सुप्रिया सुळे मस्साजोगमधल्या ग्रामस्थांच्या पाठीशी. छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त मजकूर प्रकरणी महाराष्ट्र सायबरची विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस. पत्रातनं आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची विनंती. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची ठाकरे गटाला धास्ती. ठाकरेंच्या नेत्यांची शिवसेना भवनात बैठक. संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाईंसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित. जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का. अभिजित पवार आणि हेमंत वाणी या निकटवर्तीयांनी साथ सोडली. अजित पवारांच्या पक्षात केला प्रवेश. नाशिक पुणे महामार्गावर